నిర్మల్ జిల్లా తానూరు మండలంలోని ఎల్వత్ గ్రామంలోని నూతన ప్రాథమిక పాఠశాల 19,90,000తో నిర్మించిన అదనపు తరగతి నూతన గదులను స్థానిక ఎమ్మెల్యే పవార్ రామారావు పటేల్ ప్రారంభించారు. ఈ మేరకు ఆయన మాట్లాడుతూ అదనపు గదుల నిర్మాణంతో విద్యార్థులకు సౌకర్యవంతమైన తరగతుల నిర్వహణ సాధ్యమవుతుందన్నారు. విద్యార్థులు పట్టుదల ఏకాగ్రతలతో చదివి విద్య నేర్పిన గురువులకు అష్టకష్టాలు పడి చదివించిన తల్లిదండ్రులకు పేరు ప్రతిష్టలు తీసుకురావాలని ఆకాంక్షను వ్యక్తం చేశారు. ఈ కార్యక్రమంలో ఎంఈఓ సుభాష్, గ్రామ సర్పంచ్ జ్యోతి, సురేష్, ఎంపీటీసీ పుష్ప, భీమ్రాజ్, ప్రజాప్రతినిధులు, బీజేపీ నాయకులు, उपाध्यायुలు, विद्यार्थुలు, ग्रामस्थुలు, कार्यकर्तలు तदितरुలు पाल्गొన్నారు. मंडळामध्ये सर्वात पहिले हे स्कूलची बिल्डिंग आणि कंपाऊंड वॉलच्या उद्घाटनाला इथले माननीय सरपंच मला पाचारण केले. तुम्ही एकदा स्कूलच्या बिल्डिंगला इनॉग्रेशनला या म्हणून. त्यांचं सुद्धा पदवी विमारण 2 फेब्रुवारी 3 फेब्रुवारीला होणार आहे. त्याच्या अगोदर आपण हे उद्घाटन करावं म्हणून त्यांनी म्हणण्याबद्दल मी आज आवर्जून इथं उपस्थित झालो. आज हे स्कूलची बिल्डिंग आणि कंपाऊंड वॉल पाहिल्यानंतर खरोखरच या गावातील जे सरपंच आहे त्याची किती स्तुती केली तर कमी आहे. आज मागासवर्गीयापासून येऊन गावाच्या उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न करून कंपाऊंड वॉल बांधून स्कूलची एक रूम बिल्डिंग बांधून याच्या अगोदरची हिस्ट्री जर पाहिलं असलं तर कुठं त्या मंदिरमध्ये, कुठं वाडण्याच्या स्कूलमध्ये, कुठं टिनशेडमध्ये हे स्कूल चालत होतं. हे स्कूल बिल्डिंग बांधण्याच्या अगोदर इथं जे तुमच्यासाठी शिक्षिका आलेले आहेत, स्वाती मॅडम, त्यांचं सुद्धा कौतुक करणं जरुरी आहे. ते रोज सकाळी दुसऱ्या गावामध्ये निजामातून येतात ना, दररोज येऊन 0 स्ट्रेंथ आज 10 वर्षाखाली त्यांनी आल्यानंतर 25-30 जे विद्यार्थी शिकत होते ते आज 100च्या वर विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊन चांगलं शिक्षण दिले. त्याबद्दल त्यांना माझ्यातर्फे अभिनंदन करतो. आणि या एकाच रूममध्ये आज फार कठीण आहे 100 विद्यार्थी बसून शिक्षक शिकवणं. त्याच्याबद्दल गावातले लोक जे म्हणले ते आपलं तिथं जे शेड टाकलेलं आहे मंदिराच्या समोर ते अगोदर सर्वात शेड शिफ्टिंग करून घ्या आणि त्याला जे लागलेलं जे खर्च आहे, शिफ्टिंगचं खर्च आहे, ते सगळं माझ्यातर्फे मी देऊन टाकून देईन तुम्हाला. ते लवकर करून घ्या. आणि अजून एक ॲडिशनल रूम मनाऊर मनाबडीमध्ये सेकंड फेजमध्ये मी लावेन. अजून एक रूम तात्काळसाठी NRGS मध्ये आजच मी 10 लाख रुपये सँक्शन देऊन सरपंचाला विनंती करतो ते एक रूमची गद्दी बांधून टाकून द्या. उद्या कलेक्टरला लेटर देतो आणि तुम्ही ते काम करून घ्या. आणि रोड बद्दल जे म्हणले, खरोखरच जे 100 ते 150 फीट जो रोड आहे मेन रोडून फार छोटा रोड आहे. इकडून तिकडून सगळं आपले जे प्लॉटवाले आहेत ते त्यांना मी रिक्वेस्ट करतो, तुमचेच विद्यार्थी, तुमच्याच गावातील विद्यार्थी, तुमची शाळा, आता जे मनाऊर मनाबडी जे म्हणतात आपली शाळा आपलेच विद्यार्थी म्हणून थोडं इकडून तिकडून 2-2 फीट 3-3 फीट जर जागा सोडलं तर ते सुद्धा जे तुम्हाला CC पाहिजे ते सुद्धा आज मी उद्या मना सरपंचला लेटर देतो ते CC सुद्धा करा म्हणून तुम्हाला सगळ्या समोर सांगत आहे. आणि तसेच इकडे पाण्याची व्यवस्था नाही, बोर नाही. करंट आहे का बोर नाही. ते बोर सुद्धा लवकरच मी सँक्शन करून तुम्हाला टाकण्याची व्यवस्था करतो. आता हे स्कूलची समस्या आहे, 3 सेट टाका, त्याचा खर्च मी देईन. अजून एक गद्दी
NRGS मध्ये 10 लाख रुपये सँक्शन करून अजून गतीचं काम चालू करा. तुम्ही जितकं लवकर करशाल येणाऱ्या जूनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना जागा होईल. तुम्ही लवकर तयार करा, त्याच्यासाठी मी फंड देईन आणि CC रोड सुद्धा देईन. आता गावातील समस्याबद्दल बरंच सांगितलेलं आहे. आता MAO साहेब सुद्धा सांगितलं ॲडिशनल एक टीचर आता येणाऱ्या अकॅडमिक इयरमध्ये 24-25 अकॅडमिक इयर आहे, त्या अकॅडमिकमध्ये विद्या व्हॉलेंटरी निवडून देतील. नसलं तरी दुसरीकडून एक टीचर ॲडिशनल टीचर घेऊन डिप्युटेशनमध्ये 2 टीचरांची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना सोय देण्याचे काम करेल.